हे सरकार हिंदूंचं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की परत तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही, अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना दम दिलाय. पलूस येथे आयोजित जन आक्रोश मोर्चा दरम्यान ते बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या मुलींची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या 3 तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिलाय. यावेळी बोलताना राणे म्हणाले, आपल्या देशातील हिंदूंच्या विरोधात लव जिहाद हे खूप मोठं षडयंत्र आहे. भारत देश हिंदूंचा राखायचा असेल तर हिंदूंनी संघटित होणं आवश्यक आहे. हिंदू सतर्क राहिला तरच भगवा राहणार आणि जर तो सतर्क नाही राहिला तर भगवा राहणार नाही, हे लक्षात ठेवा. भारत देश हा हिंदूंचाच राहिला पाहिजे. ज्याप्रमाणे इस्लाम धर्म वाढवण्यासाठी विचार केला जातो, इस्लाम धर्मासाठी संघटित होतात, त्याचप्रमाणे हिंदू समाज एकत्र येऊन प्रत्येक हिंदू विरोधी कारस्थाने हाणून पाडण्याची गरज आहे. लव जिहाद आणि वक्फ बोर्ड हे षडयंत्र आहे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे. केंद्रातील भाजप सरकारकडून लवकरच वक्फ बोर्डाबाबत हिंदूंना गोड बातमी मिळेल, असंही ते म्हणाले.